नमस्कार वाहनधारकांनो, इचलकरंजी चालक मालक कल्याणकारी असोसिएशन, मी सचिन जाधव. वाहनधारकांना ओव्हरलोड करिता केंद्र सरकारने 20,000 रुपये टन वाढीव दंड सरकारने सुचवला आहे. वाहनधारकांनी सुचवलेला हा दंड वाहनधारकांना परवडतोय का नाही हे राज्य सरकारने आपल्या संविधानाने दिलेल्या अधिकारामध्ये याची नोंद घेऊन वाहनधारकांना कुठेतरी न्याय द्यायला हवा. वाहनधारकांना ओव्हरलोडला दंड कमी व्हावा याकरिता प्रत्येक राज्याने आपापल्या या दंडामध्ये तरतूद करून वाहनधारकाचा दंड कमी केलेला आहे. कर्नाटक राज्याने ओव्हरलोडला 5,000 रुपये, त्याच्यानंतरनं वाढीव दंड 2,000 रुपये असा केलेला आहे. केरळ राज्याने 10,000 रुपये, वाढीव दंड 1,500 रुपये. गुजरात सारख्या राज्याने ओव्हरलोडला 5,000 रुपये, वाढीव दंड 2,000 रुपये असा केलेला आहे. परंतु महाराष्ट्र एकमेव असे राज्य आहे, महसूल गोळा करणे हेच उद्दिष्ट आहे की काय? बाकीच्या संघटनांनीही याचा अभ्यास करून माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांना पत्र व्यवहार करून वाहनधारकांना ओव्हरलोड करिता न्याय द्यावा ही कळकळीची विनंती. कारण महाराष्ट्रात ओव्हरलोडला पहिला स्टार्टिंगला 20,000, त्याच्यानंतरनं 4,000 रुपये वाढीव दंड असा होतो. याचा कुठेतर आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांनी विचार करून संबंधित वाहनधारकांना न्याय द्यावा. परिवहन मंत्री यांना बाकीच्या संघटनांनी पत्रव्यवहार करून बाकीच्या राज्यांना ओव्हरलोडला दंड कमी करण्यात येऊ शकतो, तर महाराष्ट्राला का करता येत नाही असा प्रश्न विचारायची वेळ संघटनांना आलेली आहे. संघटनांनी एकत्र येऊन वाहनधारकाला न्याय द्यावा. वाहनधारकाचा हा होत असलेला अतोनात छळ कुठेतर थांबवायला हवा. गुड्स कॅरियर, छोटे वाहनधारक जे 700 किलो असते, 1 टन असते, 2 टन असते, 3 टन असते, ह्यामध्ये विभाजन व्हायला पाहिजे. 3 टनापासून ते 7.5 टनापर्यंत केंद्र सरकारने विभाजन केले आहे. 7.5 टनापासून अदर ओव्हरलोड असे विभाजन केलेलं केंद्र सरकारनं असेल तर या गोष्टीचा विचार करून राज्य सरकार यांनी